हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सिद्धी, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत. सो आजचा व्हिडिओ घेऊन याचं कारण म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे एक क्विक मेकअप लुक जो मी करणार आहे फक्त 5 प्रोडक्ट्सने. तर नक्की तुम्हीही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा लुक तुम्हाला कसा वाटला. तर चालू करूयात आपण व्हिडिओला. लेट्स स्टार्ट. आहे मम्मी तू का बघते? माझी मम्मी तिकडून बघते. बाय द वे फर्स्ट मी सांगणार आहे इग्नोर माय हेअर्स बिकॉज ते खूप ग्रीसी झालेत आणि ऑइली झालेत. तर फर्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत ऑब्व्हियसली स्किन प्रिपरेशनसाठी. आत्ता तर माझा फेस छान वॉश आहे, तर त्याच्यासाठी फर्स्ट आपण यूज करणार आहोत मॉइश्चरायझर. मी आज टोनर स्किप करते, आपण लावूया डायरेक्ट मॉइश्चरायझर. आणि मी मॉइश्चरायझरसाठी यूज करते पॉन्ड्सचं जेल. मी इथे तुम्हाला त्याचं जे काही असेल डिटेल्स ते नक्कीच देईन. तर आपण यूज करूयात पॉन्ड्सचं जेल. आणि आता मस्त पाऊस स्टार्ट झालेला आहे, सो स्किनची नक्की काळजी घ्या. जे कोणाची ड्राय स्किन आहे, ऑइली स्किन आहे, त्या अकॉर्डिंग प्रोडक्ट यूज करा. सो फर्स्ट प्रोडक्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की छान असं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे मी. आता नेक्स्ट प्रोडक्ट आपल्याला यूज करायचं आयब्रो. मला आयब्रो फिलिंग करायला फार जास्त आवडतं, तर मी त्याच्यासाठी स्विस ब्युटीची आयब्रोची पॅलेट आहे ती यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये मस्त छान असे ब्राऊन शेड्स आहेत आणि ते आयब्रो एकदम छान डिफाईन करतात. सो आपण त्याने आयब्रो फिल करणार आहोत. तर ही आहे ह्याच्यामध्ये, आता तुम्हाला कसं मी फोकस कर, हां अच्छा ओके, हे आहे. तर फर्स्ट मी हा ब्राऊन यूज करणार आहे. आणि आयब्रो आपण जेव्हा फिल करतो तर स्टार्ट आपण कधीही स्टार्ट पॉईंटपासून नाही करत. सो छान असे आयब्रो फिल करायचे आहेत आपल्याला. माझे आयब्रो एकदम छान आहेत, एकदम जाड असे. सो मला असं जास्त आयब्रो फिलिंगची काही गरज नाही आहे, बट तरीसुद्धा ते थोडे डार्क दिसण्यासाठी मी आयब्रो फिलिंग करते. ओके, तुम्हाला फरक कळत असेल दोन्ही आयब्रोमधला. तर आता मी पटकन ह्या साईडचा पण करून घेते. जे पण मी प्रोडक्ट यूज करणार आहे ते मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईनच तुम्हाला. नक्की तुम्ही तिकडून बाय करू शकता. आणि आपलं हे सेकंड प्रोडक्ट झालेलं आहे यूज करून. थर्ड प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे आहे हे स्विस ब्युटीचं हायलायटर प्रायमर आहे. हे जर तुम्हाला हायलाईट करायचं असेल फेस, म्हणजे ह्याच्याने काय होतं ते मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट आपल्याला खूप कमी अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे. 1 पंप घेतला तरी खूप जास्त आहे. मम्मी तू का बघते? माझी मम्मी तिकडून बघते, बट ठीक आहे. तर आपल्याला मी तुम्हाला दाखवते एका साईडलाच करून की किती छान ग्लो येतो ह्याच्याने. ॲज यू कॅन सी इथे खूप असा छान ग्लो आला आहे. दोन्ही साईडमध्ये खूप जास्त फरक आहे. ॲज यू कॅन सी की खूप छान असा ग्लो आला आहे फेसमध्ये. सो जास्त काहीच नाही करायचं तुम्हाला. थोडं एकदम कमी अमाऊंटमध्ये प्रोडक्ट घ्या आणि ते लावा. बिकॉज जर तुम्ही प्रोडक्ट खूप जास्त घेतलं आणि ते लावलं तर त्याचा वेगळा पण इफेक्ट येऊ शकतो. म्हणजे जिथे आपल्याला चांगलं थोडा हायलाईट पाहिजे फेसवरती ते खूप जास्त दिसू शकतं. सो लिमिटमध्ये थोडं एकदम प्रोडक्ट यूज करा. हे होतं आपलं थर्ड प्रोडक्ट. ह्याची पण मी लिंक खाली दिली आहे, नक्की तुम्ही जाऊन बाय करू शकता. आणि आता फोर्थ प्रोडक्ट आहे माझं ब्लश. मला ब्लश करायला खूप आवडतं. माझ्याकडे क्रीम ब्लश पण आहे जे मी घेतलं आहे झुडिओमधून. तर मी ती तुम्हाला दाखवते. मी आता ह्याची लिंक मी तुम्हाला नाही देऊ शकत. आपण जर मी मोस्टली जर कोणतं ब्लश यूज करायचं असेल तर ते मी करणार आहे आता
इथे माझा ना प्रोडक्ट शोधण्यातच थोडा टाईमपास होतो, म्हणजे मी असं काही काढून नाही ठेवलं आहे, इथेच पसारा करून ठेवला. तर हे आहे फेसेस कॅनडाचं ब्लश, तुम्ही बघू शकता. ओके, तर हे ब्लश मी नॉर्मली यूज करते कारण का हे मस्त पीच कलरमध्ये आहे आणि हे स्किनला एकदम छान असं उठून दिसतं. तर मी तुम्हाला आता क्रीम ब्लश नाही यूज करून दाखवत कारण का क्रीम ब्लश थोडंसं स्टिकी आहे हे. तर मी तुम्हाला पावडर ब्लश यूज करून दाखवते, ते खूप कमाल आहे. त्यासाठी मला आता ब्रश शोधावा लागेल जो की मला भेटला आहे. ओके, तर मला ब्रश भेटला आहे आणि हे ब्लश जे मी तुम्हाला दाखवते काय नाही, एकदम कमी अमाऊंटमध्ये घ्या, फक्त डॅप करा. ओके, तर थोडंसं चीनला आणि नोजला पण ह्याच्याने छान असा इफेक्ट येतो. तर माझं ब्लश डन झालं आहे आणि लास्ट लावणार आहे मी. हे होतं आपलं फोर्थ राईट. आणि फोर्थ प्रोडक्ट आहे आपलं कॉस लिपस्टिक आणि ती त्यासाठी मी यूज करते आहे फेसेस कॅनडाची लिपस्टिक. तो शेड आहे, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते, एकदम न्यूड कलर आहे आणि छान आहे शेड आहे 12 म्हणून आहे शेड 213. सो मी कोणतंच लिप लायनर नाही लावणार आहे, मी डायरेक्ट लिपस्टिक लावते. सो ती तुम्हाला लावून दाखवते मी. आणि हा आपला क्विक मेकअप आहे, सो ह्याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही आहे की काय नंतर ह्याच्यानंतर काय करायचं, नो. सो लिपस्टिक एक मिनिट जरा ना मी दुसरं मिरर शोधते. हां, सो मला मिरर भेटला आहे. डन. आणि हे एकदम न्यूड कलर आहे. मोस्ट ऑफ तो माझ्या लिप्स कलर सारखाच आहे, तर तो एवढा काही दिसता नाही. बट आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मस्कारा ॲड करायचं तर तुम्ही ॲड करू शकता. मी तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट झालेच आहेत आपले 5. ह्याच्यामध्ये तुम्ही हा असा छान लुक करू शकता. आणि हा डेली वेअरसाठी, डेली कुठे तुम्हाला जायचं आहे किंवा ऑफिससाठी जायचं, तुम्हाला रेडी व्हायचं आहे छान असं, तर तुम्ही हे एवढंच करू शकता कारण का ह्याच्यामध्ये छान आणि मॉइश्चराईज राहते स्किन. कारण का ह्याच्यात कोणतंही फाउंडेशन नाही आहे, काही नाही आहे. विदाऊट फाउंडेशन हा असा लुक दिसतो आहे. आता फाउंडेशन अँड ऑल केलं तर आपण कसा लुक होणार आहे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला काजळ लावून दाखवते. आता ह्या लुकमध्ये काजळ हे खूप छान दिसेल. मी नाही लावलं आहे, बट हे आपलं 6वं प्रोडक्ट आहे आणि हे ह्या लुकमध्ये नाही आहे, बट स्टील मी तुम्हाला दाखवते की काजळ लावल्यावर लुक किती छान दिसेल अजून. सो तुम्हाला दिसतच असेल की खूप छान आणि एकदम आईज आपले कूल दिसत आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा लुक मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणता लुक बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा. मी प्रयत्न करेन की यूट्यूबचे व्हिडिओ नवीन घेऊन यायचा, मेकअप रिलेटेड काहीतरी टिप्स घेऊन यायच्या. मला व्हिडिओ करायला फार आवडतो, पण मला एडिट करायला थोडा कंटाळा येतो. माझे खूप व्हिडिओ असे पेंडिंग्स आहेत की मी जे केलेत पण एडिट नाही केलेत आणि मग नंतर ते स्टोरेज फुल झाल्यावर मी ते डिलीट करते. सो मी करेन ट्राय. आणि हा व्हिडिओ नक्की खूप शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ काय हवा आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी नक्की तुमच्यासाठी छान असे व्हिडिओज घेऊन येईल. हा आपला होता क्विक मेकअप लुक, जिथे तुम्हाला असंच कुठेतरी इथेच टाईमपाससाठी जायचं आहे किंवा आउटिंगसाठी जायचं आहे किंवा तुम्ही काही कुठे म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला ऑफिस वगैरे असं कुठे जायचं असेल तर नक्की तुम्ही हा लुक ट्राय करू शकता. आणि हा खूप छान दिसतोय. मी तुम्हाला लास्टला ह्या लुकचे माझ्या बॅक कॅमेराने फोटो पण काढून दाखवेन, कारण मी व्हिडिओ करताना फ्रंट कॅमेराने करते. आणि माझ्या हेअर्सकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की इग्नोर करा, कारण का त्यांना आता मी उद्या वॉश करेन तेव्हा मस्त अजून एक व्हिडिओ काढेन आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन
फाउंडेशन्स लुक, कन्सिलर लुक, जसं तुम्हाला बघायला आवडेल कोणतं प्रोडक्ट मी ट्राय करायला हवं हेही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या लुकमध्ये कोणत्याही तुम्हाला सेटिंग स्प्रे मारायचा नाही, काहीच नाही, कारण का हा सेट मेकअप करण्यासारखा नाहीच आहे. कारण का आपण ह्याच्यामध्ये मेकअप फाउंडेशन काहीच केलं नाही आहे किंवा पावडर नाही केली आहे. आता प्रत्येकालाच पावडर करायला आवडतं असं नाही आहे, तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला पावडर करायचं, कॉम्पॅक्ट करायचं, काही करू शकता तुम्ही. पावडर मी हा विषय कधीच लावत नाही कारण का मला तो आवडत नाही. दुसरी गोष्ट आहे, मला कोणाचं काही यूज केलं तर मला थोडं इन्फेक्शन आहे फेसमध्ये, तर त्या गोष्टी अवॉइड करते. आणि थर्ड, पाणी पित राहा, हायड्रेट राहा, मस्त स्किन ग्लोईंग होईल. आता आमची रिद्धी मस्त फिरून आली आहे, मस्त फिरून म्हणजे ती गेलेली शूटला अगस्त्याला घेऊन, म्हणजे ते फिरूनच झालं आता. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि हसत राहा आणि तिसऱ्याला पण हसवत राहा. बाय गाईज.